एक वेळा एनर्जी ड्रिंक म्हटलं की लोकांच्या डोक्यात फक्त रेड बुल किंवा मॉन्स्टर यायचं, पण आज मोठ्या पण दुकानात गेलं तर एनर्जी ड्रिंक तुम्हाला जवळपास सगळ्याच दुकानात भेटेल, ती म्हणजे स्ट्रिंग. किमतीच्या तुलनेमध्ये एकदम कम्फर्टेबल साईज मध्ये आणि दिसायला पण एकदम आकर्षक आणि मार्केटिंग इतकं जबरदस्त की आज स्ट्रिंग हा भारताचा नाही का खरं तर चर्चेचा ब्रँड बनलेला आहे. पण प्रश्न आहे असा आहे की असा एवढा मोठा ब्रँड बनलाच कसा, मोठ्या मोठ्या ब्रँडला टक्कर दिलीच कस काय. ही गोष्ट स्ट्रिंगची सुरुवात कुठून झाली. स्ट्रिंग हा नाही का पेप्सिको इंटरनॅशनलशी संबंधित एनर्जी ड्रिंकचा मोठा ब्रँड आहे. त्याची सुरुवात 2002 मध्ये झाली. मुख्य उद्देश होता सगळ्यांना असा पुरवडेल असा त्यांचा उद्देश होता. भारतामध्ये एनर्जी ड्रिंक मार्केटमध्ये आधीपासूनच रेड बुल सारखे मोठे ब्रँड्स नाही का मार्केटमध्ये, पण त्याची किंमत एक सामान्य ग्राहकांसाठी जास्त होती. फक्त चांगला प्रोडक्ट बनवलं म्हणजे मोठा ब्रँड तयार नाही होत. भारतामध्ये नाही का पेप्सिको खूप मोठा त्यांचा कंपनी आहे. वरून नाही का किंवा पेप्सिकोचे अनेक प्रोडक्ट नाही का वितरण करतात. ते खूप मोठे प्रोडक्ट त्यांचे पण आहेत. यांचा फायदा नाही का म्हणजे कमी प्राईजमध्ये नाही का यांचा फायदा खूप नाही का आपल्या एनर्जी ड्रिंकला झाला, ते म्हणजे आपल्या स्ट्रिंगला. मोठ्या शहरापासून छोट्या दुकानांपर्यंत स्ट्रिंग ग्राहकाला सहज सगळ्याला दिसू लागलं. लाल बाटली आणि ब्रँड हाच दिसत होता. मार्केटिंगनं केलं काय. स्ट्रिंगने स्वतःला फक्त एक ड्रिंक म्हणून दाखवलं नाही, त्याने ब्रँडिंग, एनर्जी आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल यांच्याशी जोडण्यास मदत झाली खूप. त्यामुळे तरुण ग्राहकांमध्ये ब्रँडची ओळख तयार झाली. तरुण सगळे एनर्जी ड्रिंक करत होते, जोडण्यास मदत झाली खूप. त्यामुळे तरुण ग्राहकांमध्ये ब्रँडची ओळख तयार झाली. तरुण सगळे एनर्जी ड्रिंक होते. आणि आज सोशल मीडियावर स्ट्रिंगबद्दल नेम, रील्स, अनेक प्रकारचे युजर, खूप कंटेंट क्रिएशन खूप वाढलेलं आहे स्ट्रिंगबद्दल. म्हणजे ब्रँडची चर्चा फक्त लोकांनी त्याला ब्रँड केलं. मोठ्या ब्रँडला टक्कर कशी दिली, सारखा मोठा ब्रँड नाही का त्याला टक्कर कशी दिली. स्ट्रिंग कसा वाढला याचं उत्तर शब्दात नाही तर नाही का यामागे खूप मोठी गोष्ट आहे. ती म्हणजे मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. आणि आता पॉवरफुल म्हणजे एनर्जी ड्रिंकमध्ये फक्त स्ट्रिंगच आहे. रेड बुल असो, मॉन्स्टर असो, आता सगळं नाही का फक्त स्ट्रिंगनं त्यांचं सगळं मार्केट खाल्लेलं आहे. आणि नाही का या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन कुठे आपला मोठा ब्रँड तयार झालेला आहे, तो म्हणजे स्ट्रिंग. तर स्ट्रिंगविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली माझी थोडक्यामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला बिझनेस अशाच जर बिझनेसविषयी माहिती किंवा बिझनेसमॅनबद्दल किंवा बिझनेस रिलेटिव्ह कोणत्या पण गोष्टी असेल, जर तुम्हाला पण माहिती करून घ्यायची असेल आणि खूप इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.